खानदेश स्पीड न्यूजचा इम्पॅक्ट. सांगवी आरोग्य वर्धिनी केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी करत केली दोषींवर कारवाई. याबाबत सविस्तर वृत्त असे की सांगवी आरोग्य केंद्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी रुग्णांकडून पैशांची मागणी करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात तालुका आरोग्य अधिकारी यांना 3 जानेवारी रोजी निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समितीने चौकशी करत दोषींवर कारवाई करत अहवाल वरिष्ठांकडे पाठवला व आरोग्य केंद्रात कोणीही पैशांची मागणी करत असेल तर त्यासंबंधी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे न घाबरता तक्रार दाखल करा असे जाहीर आवाहन केले. वंचित बहुजन आघाडी शिरपूर यांच्या वतीने सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने तालुकास्तरीय समितीने चौकशी करण्यात आलेली आहे. तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी 25/1/2025 रोजी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट दिली असता सखोल चौकशी करण्यात आली व तालुकास्तरीय समितीने केलेल्या चौकशीनुसार खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आलेली आहे व चौकशी अंती जे अधिकारी व कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. गैरहजर असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी त्यांची एका दिवसाची विनावेतनी रजेचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे. मी सर्वांना याद्वारे आवाहन करतो की प्राथमिक आरोग्य केंद्रात उपकेंद्रात देण्यात आलेल्या सर्व सेवा या मोफत असतात. जसे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया असेल, तसंच गरोदर माता नोंदणी असेल, प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती पश्चात सर्व सेवा या मोफत देण्यात येतात आणि संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक प्रसूती झाल्यानंतर जननी सुशी JSYचा लाभ मातेला दिला जातो. त्या आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी OPD आहे त्याची फी ही मोफत करण्यात आलेली असून कुठल्याही प्रकारे जर पैसे जर मागणी कोणी करत असेल तर त्याची तक्रार ताबडतोब तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याकडे करावी असे मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.